मी अभि कोटकर, कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष। आत्ताच एक न्यूज बघत होतो आणि त्यामध्ये कळलं असं की मनसे नेते अविनाश दादा जाधव यांना मीरा भाईंदर पोलिसांनी रात्री अटक केली आणि त्यांना 1 दिवसाची म्हणजे 24 तासाची तडीपारी लावली आहे। माझ्या माहितीप्रमाणे ॲक्च्युली महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कायद्यानुसार ही पहिली अशी तडीपारी असेल की 24 तासासाठी लागली आहे, कारण आज मोर्चा निघणार होता मराठी भाषा समर्थनार्थ, ठीक आहे। आणि ही कारवाई करणारे पोलीस अधिकारी हे ह्यावरून कळतंय की मोर्चाला आम्हाला परवानगी नाही, ठीक आहे। आम्ही म्हणजे मी मराठी म्हणूनच बोलतो आहे, कुठल्याही पक्षाचा किंवा कार्यकर्ता असं मी बोलत नाही आहे। पण ज्यांनी मोर्चा काढला, ज्या दिवशी त्या एका व्यापाऱ्याला मारहाण झाली किंवा ते प्रकार झाला त्यानंतर त्यांनी मोर्चा काढला, तर त्यांना परवानगी कशी काय देण्यात आली आणि जी आम्हाला नाकारली जाते? त्यांना जर तुम्ही परवानगी देताय तर आम्हालाही परवानगी मिळाली पाहिजे, म्हणजे तुम्ही सपोर्ट परप्रांतीयांना करताय। दुसरी गोष्ट, जर त्यांनी परवानगी काढली नाही आहे तर त्यांच्या किती व्यापाऱ्यांवरती कारवाया झाल्या। आणि आज मी एक बघितली पोस्ट एका आपल्याच मित्राच्या थ्रू माझ्यापर्यंत पोचली की त्यामध्ये माफीनामा त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केला आहे व्यापाऱ्यांनी, पण त्या माफीनाम्यावरती ना कुठल्याही व्यापारी संघटनेचं लेटरहेड आहे ना स्टॅम्प आहे, असाच जाऊन एक माफीनामा दिला आहे। मग त्याला काय अर्थ आहे हे मला कळत नाही आहे। 5-6 जणांच्या सह्या आहेत त्याच्यावरती, ते पण मी शो करतो तुम्हाला। जर महाराष्ट्रात राहून जर मराठी माणसाला मराठी माणसाच्या हक्कासाठी जर बोलता येणार नाही आहे तर आम्ही काय UP बिहारमध्ये दिल्लीमध्ये जाऊन आम्ही आमच्या समस्या मांडायच्या का? हे माझं सरकारला विचारणं आहे आणि याचा सरकारने विचार करावा की सरकार काय करतंय। अविनाश जाधव यांना तडीपारी झाली किंवा अटक झाली हा मुद्दाच नाही आहे। मुद्दा आहे की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला त्याच्या हक्कासाठी मोर्चा काढता येणार नाहीये, त्याची पोलीस प्रशासन परवानगी नाकारतंय। त्यातून अजून एक गोष्ट, पोलीस प्रशासन हे सांगतंय की आम्ही शांतता राखण्यासाठीच हे करतोय। जर निषेधार्थ मोर्चा आहे तर काय शांततेमध्येच होणार आहे ना, निदर्शनं होणार किंवा काय? आम्ही असं नाही म्हटलं की आम्हाला तोडफोड करायची आहे। मोर्चा काढताना कोणी तोडफोड करत नाहीये। तोडफोड करायची ती अशीही होणार, त्याच्यासाठी तुमची परवानगी आम्ही घेणारच नाहीयेत मुळात। पण जर महाराष्ट्रात राहून जर ह्या गोष्टी जर मराठी माणसाच्या विरोधात जर होणार असतील तर आम्ही शांत राहणार नाही। आणि ते पोलीस निरीक्षक आहेत ते बोलतायत की जर तुम्ही अशी आव्हानं करताय की तिकडे येऊन म्हणजे जमवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाया होणार, म्हणजे आमच्यावरती कारवाया होणार। त्यांनी जो जमाव केला, त्यांनी मोर्चा काढला, त्यांच्यावरती कारवाई नाही आहे। आणि जर कारवाई केली असेल तर त्यांनी ती शो करावी। जर मीडियासमोर येऊन ते लोक जर हे शो करत असतील की नाही तुम्ही हे अटक होणार किंवा काय, हे सगळं मीडियावरती दिसतंय ना, किंवा अटक झालेली आहे ही दिसतंय, मग त्यांनी हे पण शो करावं की त्यांच्यावरती आम्ही कारवाया केल्या, किती व्यापाऱ्यांवरती कारवाया झाल्या हे आम्हाला सांगावं। आणि जी मुजोरगिरी चालू आहे बघतोय आम्ही सध्या सोशल मीडियावरती किंवा काय, UP बिहारमधून ते लोक तिकडून म्हणजे त्याच्या परप्रांतीयांच्या सपोर्टमध्ये, म्हणजे ते स्वतः परप्रांतीय आहेत पण तिकडून ते लोक रील पाठवत आहेत तिकडे मीडियावरती की महाराष्ट्रात बिहाऱ्यांवरती UP बिहाऱ्यांवरती अन्याय झाले किंवा काय झाले। अन्याय आम्ही कोणावरती केलेला नाही आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जर इथे 20, 30, 50 वर्ष तुम्ही जर राहताय तर तुम्ही मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे आणि जे नवीन येत आहेत त्यांनी मराठी शिकून यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि सरकारला जसं मी मागपासून सांगत आलोय, बरेच जण सांगतायत की आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये हे परप्रांतीयांचे येणारे लोंढे हे तुम्ही काहीही करून थांबवावेत, हे आमचं म्हणणं आहे। बऱ्याच पोस्ट येत आहेत आमच्या निदर्शनास की मराठी लोक चुकीची करतात किंवा काय करतात आणि त्याच्यामध्ये आमचे मराठी सुद्धा आहेत।
ठीक आहे, ते मराठी भैये आहेत, त्यांना तर आम्ही बघूच, सरळ सरळ धमकी समजा किंवा चेतावणी समजा, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण जोपर्यंत तुमच्या घरापर्यंत ही गोष्ट येत नाही आहे ना, तोपर्यंत तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या घरापर्यंत ती गोष्ट गेलेली असेल तेव्हा ती वेळ निघून गेलेली असेल तुमच्या हातातून, एवढं मात्र मी निश्चित सांगतो. आणि खरंच सांगतो की जर ह्या गोष्टी महाराष्ट्रात होणार असतील तर खरंच सांगतो मराठी माणसाचं हे अस्तित्व धोक्यामध्ये आहे. तुम्ही बघताय मुंबई आपल्या हातातून गेलेली आहे, म्हणजे परप्रांतीय तिथे जास्त रहिवासी झालेले आहेत आणि आपण मुंबईच्या बाहेर पडलेलो आहे. तर ते होऊ नये आणि ह्या गोष्टींमागे सुद्धा बिल्डर लॉबी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये की आपण बाहेर पडण्यामागे रिझन की एवढ्या मोठे मोठे जे टॉवर बांधतात ते कोणासाठी बांधतात आणि तिथे जर मराठी माणसांना टॉवर घ्यायचं आहे, टॉवरमध्ये घर घ्यायचं आहे तर ते नाकारलं जात आहे. कारण का तर आम्ही मच्छी मटण खातो, खाणार आम्ही, आमच्या महाराष्ट्रात जातो. तुम्ही आमच्याकडे कमवायला आलात ना, धंदा करायला आलात, धंदा करा, आमच्यावरती दादागिरी करायची नाही. आणि तुम्ही जर मस्ती केलात तर मस्तीचं उत्तर आम्ही मस्तीतच देणार, त्याबद्दल दुमत नाहीच आहे. हे लोक व्यापार करायच्या नावाखाली आले, जसे इंग्रज आले आणि आता हे आपल्यावरती राज्य करायचा प्रयत्न करत आहेत. आणि ह्यांना सपोर्ट फुल्ली जर बघायला गेलं तर केंद्र सरकार करत आहे, कारण त्यांना केंद्रात आपली सत्ता कायम टिकवून ठेवायची आहे. पण इथे जे सरकार आहे त्या सरकारमध्ये बसलेले जे नेते आहेत ते मराठी आहेत, तर त्यांनी ह्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. जर त्यांनाही तेच करायचं आहे तर लवकरच सरकारच्या निषेधार्थ सुद्धा निदर्शनं होणार हे निश्चित. कारण कुठेही दिसत नाही आहे की सरकार मराठी माणसाला सपोर्ट करतं आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या मराठी माणसाला जर तकलीफ होते, कितीतरी वेळा अशा कंप्लेंट झालेल्या आहेत की मराठी माणसाला मारहाण झालेली आहे किंवा काय झालेलं आहे, त्यावेळेससुद्धा सरकारने, पोलिसांनी त्या तक्रारी घेण्यास खूप विलंब केला आहे आणि कोणताही सपोर्ट ते लोक करत नाही आहेत. म्हणजे तुम्हाला परप्रांतीयांना सपोर्ट करायचा आहे, हे पोलीस प्रशासन हे सरकारच्या हाताखालची कठपुतळी झालेली आहे. ती सरकार जसं बोलतंय तसं ते नाचतंय आणि ते त्यांनी करू नये ही माझी विनंती आहे. आणि कृपया मराठी माणसाला सपोर्ट करा. सपोर्ट करा म्हणजे आम्ही भीक नाही मागत आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत, आम्हाला लढू द्या, एवढंच आम्ही बोलतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.